माझं नाव लावण्य गजानन कळम. माझ्या शाळेचं नाव PMC जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वस्ताळगाव. मी इयत्ता चौथीतली विद्यार्थिनी. मी तुम्हाला ताणलेला कुत्रा ही गोष्ट सांगणार आहे. उन्हाळ्याचा दिवस होता. रस्त्यावर एक कुत्रा बसलेला होता. तो खूप ताणलेला दिसत होता. रोहनने हे पाहिलं आणि त्या कुत्र्याला हातात घेऊन घराकडे आणलं आणि त्या कुत्र्याला हातात घेऊन घरी आणलं आणि त्या कुत्र्याला पाणी व जेवण दिलं. तो खूप तहानलेला होता. त्याला खूप तहान लागली होती आणि भूक पण लागली होती. तो जेवण दिलं. कुत्र खूप खुश झालं मनातून. तो खूप खुश झाला. पण रोहन मनात विचार करू लागला की याला आपण ठेवायचं कुठं. चल आपण गोदीत जाऊया आणि माती आणि काड्या घेऊन येऊया. आपल्या घरी चिकटपट्टी आणि इतर काही सामान आहे चिपकवायचं. मग त्यांनी गोदरीत गेला आणि खूप सारे थैल्यावरून माती आणि काड्या आणल्या. मातीला चांगलं आणि ते काड्या लावल्या आणि मातीने त्याला घरून घेतलं. ते घर तयार झालं आणि त्या कुत्र्याला अंदर टाकलं तर खूप छान होतं. ते कुत्रा खूप खुश झाला आणि त्याला एक घर पण मिळालं होतं कुत्र्याला. रोहन पण खूप खुश झाला. रोहनला कुत्रे पण आवडत होते. त्याला खूप मनातून इतर पण प्राणी आवडत होते, पण सर्वांचे एक पसंत राहतात. तर त्याला कुत्रा आवडायचं. ते कुत्र आवडायचं आणि मग इतक्याच वेळात त्याचे आईवडील आले. रोहनचे आईवडील आले आणि रोहनने बघितलं. रोहनला वाटलं की आता आईवडील आपल्याला शिव्या देईन आपण कुत्र आणलं म्हणून. पण आईवडील यायच्या पहिले त्याने तो कुत्र खूप घाण होतं म्हणून त्याला घासून अंगधुन दिली. खूप छान केलं त्याला आणि उन्हात वाळवत होतं. त्याला फॅनच्या खाली बसून त्याला वाळवत होतं. मग रोहनचे आई वडील आले आणि जर बघतो तर काय त्याच्या आई वडील खूपच खुश झाले. मग रोहन पण खूप खुश झाला की आपल्या आई वडिलांनी त्याला शिव्या दिल्या नाही, रागवलं नाही, मारलं पण नाही. मग आई वडील म्हणाले, रोहन तूने हे कुत्र कुठून आणलंय? मग रोहन म्हणाला, आई बाबा मीने हे कुत्र मी रस्त्यावर बिस्किट पुडा घ्यायला गेलतो तर मला हा सापडला. हा खूप छान आहे ना, तुम्हा सर्वांना आवडलाच का? मग आई वडील म्हणाले, हो मला खूपच आवडलं आणि वडिलाला पण खूपच आवडलं रोहनच्या. आणि मग रोहन म्हणाला, आई हो खूप छान आहे ना. याला कसं प्राणी आणि पक्ष्यांना कसं होत असेल. उन्हाळ्याचा पहिलेच दिवस आहे. यांना कसं वाटत असेल प्राणी पक्ष्यांना. पण आजपासून मी हे ठरवून घेते, आता जर आपण प्राण्यांना पण भुकं ठेवायचं नाही आणि पक्ष्यांना पण भुकं आणि ताणलेलं नाही ठेवायचं. आपल्याला प्राणी तर मिळूनच जातात कारण की ते जमिनीवर राहतात, पण पक्ष्याचं कसं करावं आपण. मग तो सोचू लागला. त्याला मग एक युक्ती सुचली. त्याच्या दिमागाचा लाईट जळला आणि त्याला एक युक्ती सुचली. आई वडिलांना तो सांगू लागला, रोहन आई बाबा बघा मला एक युक्ती सुचली. आई वडील म्हणाले, काय युक्ती सुचली तुला? मग रोहन म्हणाला, आपल्या घरी खूप सारे झाडं आहे, छोटे मोठे झाडं आहे ना. आपल्या घरी बॉटल पण आहे आणि डब्बे पण आहे. आपण त्या बॉटलीला अर्ध कापून घेऊ, त्याच्यात पाणी
आणि एका वाटीत दाणे टाकून देऊ आणि झाडाला लटकून देऊ. आणि एक आपण खरड्याचं घर पण बनवू शकतो किंवा इतर काही सामानाचं घर बनवत असेल तर आपण बनवू पण शकतो आणि ते झाडाला लटकून द्यायचं. म्हणजे की प्राण्यांना एक घर पण मिळेल, जेवण आणि पाणी पण मिळेल. मग रोहनचे आई वडील म्हणाले हो आपण असंच करूया. मग त्यांनी कामाला लागले. त्यांनी हे सर्व बनवलं आणि झाडाला लटकून दिलं. मग सर्वच खुश झाले. मग दुसऱ्या दिवशी रोहन शाळेत गेला. टीचर लोकांना हे माहीत पडलं. मग रोहन शाळेत गेल्यावर बघितलं तर काय झालं असेल. बघितलं तर टीचर लोकांनी त्यांना बँड वगैरे वाजवून स्वागत केलं. त्याला गुच्छ देऊन स्वागत केलं. त्यांच्या शाळेत एक नियम होता. त्यांनी एक नियम बनवला होता. पहिलेच रोहन मदत करायच्या पहिलेच एक नियम बनवला होता की त्यांनी प्राणी आणि पक्ष्यांची मदत करेल कायच्यात पण त्यांना आपण 1000 बक्षीस देणार. मग रोहननी हे चांगलं केलं. त्यांनी प्राणी पक्ष्यांची मदत केली म्हणून त्याला 1000चं बक्षीस मिळालं. सर्व खुश झाले. धन्यवाद. या गोष्टीतून बोध मिळते कधीही कोणाची मदत करावी.